तर नमस्कार मित्रांनो, मराठी नॉलेजच्या यूट्यूब चॅनलवरती तुमच्या सर्वांचं स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की MSRTC यवतमाळकडून अप्रेंटिसशिप पदांसाठी वॅकन्सीज आलेल्या आहेत, त्याबद्दलचं आपण आज संपूर्ण नोटिफिकेशन या ठिकाणी पाहणार आहोत। तत्पूर्वी तुम्ही जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, म्हणजे येणारे नवीन अपडेट सगळ्यात आधी तुम्हाला आमच्या चॅनलवर पाहायला मिळत राहतील। तर चला व्हिडिओला सुरुवात करूया। मार्ग परिवहन महामंडळ यवतमाळ विभागीय कार्यालय आर्नी रोड यवतमाळ येथे अप्रेंटिसशिप पदांसाठी वॅकन्सीज निघालेल्या आहे, त्याबद्दलचं संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत। विषय जो देण्यात आलेला आहे, शिकव उमेदवारांची भरती सन 2024 करता हे इथं नोटीस या ठिकाणी आलेलं आहे। हे नोटीस जे आलेलं आहे ते 25/11/2024 रोजी या ठिकाणी आलेलं आहे। मध्यवर्ती कार्यालयाचे परिपत्रकान्वये राष्ट्रीय परिवहन महामंडळामध्ये खाली दर्शविलेल्या ट्रेडकरता शिकाऊ उमेदवार पदासाठी अर्ज मागवण्यात येत आहे। सदर उमेदवारांनी ऑनलाईन रजिस्ट्रेशन करणे आवश्यक आहे, त्यांचेच कॉन्ट्रॅक्ट रजिस्ट्रेशन होतील असे या ठिकाणी त्यांनी सांगितलेलं आहे। तुम्हाला अप्रेंटिस पोर्टलवर रजिस्ट्रेशन आणि ऑनलाईन अर्ज इथं भरलेला पाहिजे असं या ठिकाणी त्यांनी सांगितलेलं आहे। त्यामध्ये ट्रेडचं नाव, जागा आणि शैक्षणिक अर्हता काय आपण या ठिकाणी पाहूया। त्यामध्ये पहिला ट्रेड आहे मोटार मेकॅनिक, यासाठी एकूण जागा ज्या आहे त्या 75 जागा आहे आणि शैक्षणिक अर्हता त्यासाठी SSC पास आणि ITI मोटार मेकॅनिक ट्रेड पास असं या ठिकाणी सांगितलेलं आहे। ITI प्लस ITI मोटार मेकॅनिक असं ट्रेड या ठिकाणी लागणार आहे। त्यानंतर 2 नंबरचा ट्रेड आहे शीट मेटल, यासाठी जागा एकूण 30 जागा आहे, यासाठी पण तुम्हाला 10वी पास आणि ITI शीट मेटल ट्रेड हा पास पाहिजे। त्यानंतर तिसरा ट्रेड आहे डिझेल मेकॅनिक, यासाठी तर 34 जागा आहे, यासाठी तुम्हाला 10वी पास आणि ITI डिझेल मेकॅनिक ट्रेड तुम्ही इथं पास असले आवश्यक आहे। त्यानंतर चौथा नंबरचा ट्रेड आहे मेकॅनिक ॲटो इलेक्ट्रिकल अँड इलेक्ट्रॉनिक, यासाठी इथं 30 जागा आहे, यासाठीची जी शैक्षणिक अर्हता आहे तुम्ही इथं 10वी पास असणे आवश्यक आहे। त्याचबरोबर ITI मेकॅनिकल ॲटो इलेक्ट्रिकल अँड इलेक्ट्रॉनिक ट्रेड या ठिकाणी पास असणे आवश्यक आहे। त्यानंतर 5 नंबरचा ट्रेड या ठिकाणी आहे संदाता म्हणजेच वेल्डर, यासाठी टोटल 20 जागा आहे, त्यामध्ये तुम्हाला 10वी पास आणि ITI वेल्डर ट्रेड हा पास असणे आवश्यक आहे। त्यानंतर 6 नंबरचा ट्रेड आहे रेफ्रिजरेशन अँड एअर कंडिशनर, यासाठी टोटल 12 जागा आहे, यामध्ये तुम्हाला 10वी पास असणं आवश्यक आहे। त्याचबरोबर ITI रेफ्रिजरेशन अँड एअर कंडिशनर हा ट्रेड तुम्ही पास असणे आवश्यक आहे। त्यानंतर 7 नंबरचा ट्रेड आहे या ठिकाणी टर्नर, यासाठी इथं टोटल 2 जागा आहे, त्यासाठी तुम्हाला SSC पास व ITI टर्नर ट्रेड या ठिकाणी पास असणे आवश्यक आहे। त्यानंतर 8 नंबरचा ट्रेड आहे पेंटर जनरल, यासाठी टोटल 5 जागा आहे, त्यासाठी तुम्हाला SSC पास आणि ITI पेंटर ट्रेड या ठिकाणी पास असणे आवश्यक आहे। अशा एकूण 208 जागांसाठी इथं अप्रेंटिसशिपसाठी वॅकन्सीज आलेल्या आहे। त्यानंतर इथं दिलेलं आहे आवश्यक असलेल्या अटींची पूर्तता करीत असलेल्या उमेदवारांनी विहित नमुन्यात अर्ज दिनांक 13/12/2024 रोजीपर्यंत या कार्यालयास सादर करावे। उशिरा आलेल्या अर्जाचा विचार केला जाणार नाही असं या ठिकाणी त्यांनी सांगितलेलं आहे। म्हणजे 13/12/2024 तारखेपर्यंत तुम्ही ऑनलाईन पद्धतीने या ठिकाणी अर्ज करू शकता, तरच तुमचा इथं अर्ज स्वीकारला जाईल असं या ठिकाणी त्यांनी सांगितलेलं आहे। तसेच अर्ज सादर करतेवेळी अर्जासोबत राष्ट्रीयकृत बँकेचा MSRTC फंड अकाउंट यवतमाळ या नावे खुल्या प्रवर्गातील उमेदवारांनी ₹590 व मागासवर्गीय उमेदवारांनी ₹295 चा DD जोडणे आवश्यक आहे असे त्यांनी सांगितलेलं आहे। अनुक्रमांक 1, 2, 3, 4, 5, 6, 7 व 8 ट्रेडकरता उमेदवारांचे वय 13/12/2024 रोजी कमीत कमी 18 वर्ष असणे आवश्यक आहे आणि 33 वर्षापेक्षा जास्त असू नये असं या ठिकाणी सांगितलेलं आहे। मागासवर्गीय उमेदवारांच्या वयोमर्यादेत इथं 5 वर्षाचे सूट देण्यात येईल असं पण या ठिकाणी त्यांनी सांगितलेलं आहे। तसेच प्रशिक्षण पूर्ण झालेल्या उमेदवारांना राज्य परिवहनमध्ये सामावून घेण्याबाबत कोणताही विचार केला जाणार नाही किंवा राष्ट्रीय परिवहन महामंडळावर कोणतेही बंधन राहणार नाही, याची नोंद घ्यावी। विभाग नियंत्रक राज्य परिवहन यवतमाळ असे अप्रेंटिसशिपसाठी यवतमाळवरून इथं नोटिफिकेशन आलेलं होतं। तुम्हाला जर हा व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे येणारे नवीन अपडेट सगळ्यात आधी तुम्हाला आमच्या चॅनलवर पाहायला मिळत राहतील।